ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. आजची कविता आहे माझी. जातो आधार, दुःख होते अनावर. हा दुःखद प्रसंगावरती आधारित अशी एक कविता आहे. प्रत्येकाला असं वाटत असतं की म्हणजे पती पत्नीला विशेष जे वयस्कर आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक म्हणून म्हणतो किंवा जेव्हा कोणी मूल बाळ किंवा जवळपास कोणी नातेवाईक नाही आहे आणि अशा वेळेला त्यांना दोघांना संसार करत असतो आणि अशा वेळेला नातेवाईक वगैरे असतात, सर्व काही असतं, पण अतिशय जवळचंच म्हणजे पतीला पत्नीचा आधार असतो आणि पत्नीला पतीचा आधार असतो आणि अशा वेळेला संसार सुखाने चाललेला असतो आणि अचानक एखादी व्यक्ती निघून जाते आणि दुसरी व्यक्ती निराधार होते आणि त्याचं जे दुःख आहे ते अतिशय गंभीर होते, अतिशय दुःखदायक वातावरण निर्माण होतं आणि मोठा प्रसंग असतो. परंतु हा प्रसंग आयुष्यात कोणावर तरी कधी ते येतो जातो सगळं असतं, पण त्याला कोणातरी कधी कधी आधार पण मिळतो आणि उरलेलं आयुष्य सुखाचं पण जातं. आपण जे जुन्या आठवणी आहेत त्या निघून जात नाहीत. जुने अनुभव, त्या आठवणी, जे सुख आहे ते मिळत नाही. आयुष्य आधार देणारे बरेच येतात, पण पहिलं जे सुखाचं आयुष्य आहे ते निघून गेलेली व्यक्ती पुन्हा येत नाही आणि सुखही परत मिळत नाही. अशा वेळेला एक मला कवितेतून आता मी वर्णन केलं आहे की एक अशी व्यक्ती आपल्याकडे येते, म्हणजे संसार कसा थाटला जातो आणि मग त्याचं कसं रूपांतर होतं. एक म्हणजे एक मला मी प्रत्यक्ष पाहिलेलं असं म्हणजे उदाहरण तेव्हा वाटलं मला की आपण काहीतरी असं की कविता लिहूया. कविता सुचली मला आणि आत्ता दुःखद प्रसंगावरती कविता लिहिणे अतिशय कठीण असतं, अतिशय कठीण असतं. वाईट वाटत असतं की आपल्याला आपण कसं काय करावं, काय लिहावं, जे दुःखात सापडलेलं मात्र काय लिहावं, पण त्याला एक धीर द्यावा, आधार द्यावा आणि असा प्रसंग कोणावर येऊ नये ही देवाची आणि प्रार्थना. ओम गम गणपतये नमः. माझे माहेर माझे सासर, माझे माहेर माझे सासर. कुणा स्त्रियाचे शब्द असती मुखावर, स्त्रियाचे शब्द असती मुखावर. सुरू होतो पती पत्नीचा संसार, सुरू होतो पती पत्नीचा संसार. पती पत्नीला महत्वाचा आधार, पती पत्नीला महत्वाचा आधार. एकत्र दोघांचा आहार विहार, एकत्र दोघांचा आहार विहार. एकमेका देती धीर, एकमेका देती धीर. दोघांचे हात मात करती संकटावर, दोघांचे हात मात करती संकटावर. सुख समाधान हात हात, सुख समाधान हात हातावर, सुख समाधान हात हातावर. अचानक तुटतो जेव्हा अचानक तुटतो जेव्हा आधार, अचानक तुटतो जेव्हा आधार. आयुष्य दुसऱ्याचे होई निराधार, आयुष्य दुसऱ्याचे होई निराधार. ओघळती आसू येती गालावर, ओघळती आसू येती गालावर. दुःखाचा भासे डोंगर भयंकर, दुःखाचा भासे डोंगर भयंकर. पती पत्नी संसार निराधार, पती पत्नी संसार निराधार. नाही दुसऱ्याचा आधार, नाही दुसऱ्याचा आधार.
नको नको असा प्रसंग कुणावर, नको नको प्रसंग असा कुणावर. शेवट आयुष्य असो हात हातावर, शेवट आयुष्य असो हात हातावर. उर्वरित आयुष्य देवाचा आधार, उर्वरित आयुष्य देवाचा आधार. आत्म्याला लाभो शांती करा नमस्कार, आत्म्याला लाभो शांती करा नमस्कार. ओम गम गणपती नमः. अतिशय कठीण प्रसंग आलेला असतो काही वेळेला. आणि विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्या नातेवाईक असून घरी जवळपास आता कोण नाही, फक्त दोघंच संसार करत असतात आणि त्यांना कोणाचाच आधार नसतो आणि अशा दोघांनाच एकमेकांचा आधार असतो. आणि असा दोघांचा एकमेकांचा आधार असलेला एक व्यक्ती जेव्हा निघून जाते तेव्हा दुसऱ्याचा आधार निघून गेलेला असतो आणि फार मोठं दुःख निर्माण होतं. पण एक आहे की परमेश्वर या नेहमी कोणत्या रूपाने केव्हा येईल आणि कधी त्याला ते भक्ताला आधार देईल. मनुष्याला आधार देणारा परमेश्वर केव्हा कोणत्या रूपाने येईल आणि आधार देईल हे सांगता येत नाही. आणि तुम्ही आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना करून आपण नमस्कार करतोय. ओम गम गणपतये